डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पनवेलमधील कामोठे नगरी परिसरात परिवार संवाद सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी कामोठेकरांनी डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत केले। हजारो नागरिकांच्या वतीने डॉक्टर सुजय विखे पाटील यांची मिरवणूक काढत त्यांचा सन्मान करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी आम्ही पारनेरकर, विजूभाऊ औटी मित्र परिवार आणि कामोठे सांस्कृतिक युवा मंडळ आणि संदीप पाटील जनसेवा फाउंडेशन यांच्या वतीने परिवार संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण अहिल्यानगरचे विद्यमान खासदार आणि महायुतीचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या आगमनाने कामोठे नगरी दुमदुमली। सर्वत्र सुजय विखे यांच्या नावाचा जयघोष सुरू होता। मोठ्या थाटामाटात कामोठे पुलापासून ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली। यावेळी यामध्ये पारनेरकर सहभागी झाले। सभेत आमदार प्रशांत ठाकूर यांनी सुजय विखे पाटील यांच्या रूपाने लोकसभेचा निकाल लागला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टीम मध्ये पारनेरकर आणि अहिल्यानगर मधील जनतेच्या वतीने सुजय विखे पाटील येणाऱ्या काळात नेतृत्व करतील असा विश्वास व्यक्त केला। खासदार विखे पाटील यांनी यावेळी पारनेरकरांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार व्यक्त करत सदरची निवडणूक ही परिवर्तनाची असून दहशतवादी प्रवृत्ती संपवणारी आहे, त्यामुळे लोकांनी विचार करून मतदान करावे असे आवाहन केले। यावेळी पारनेर, अहिल्यानगर आणि नवी मुंबईतील सर्व भाजप आणि महायुती घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। आज कामोठे येथे विजयभाऊ औटी मित्र परिवार व कामोठे रहिवासी सांस्कृतिक युवा मित्र मंडळ तसेच संदीप पाटील जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या पनवेल मतदारसंघाचे लाडके आमदार माननीय ठाकूर साहेब, माननीय बांदल साहेब यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, असे माझे मित्र सहकारी माननीय विजूभाऊ औटी, सगळ्यांचेच नामोल्लेख या व्यासपीठावर करणं शक्य नाही, म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले पारनेर तालुक्याच्या नेतृत्व करणाऱ्या प्रत्येक भागामधून आलेले सर्व सन्माननीय पदाधिकारी, या कार्यक्रमासाठी आलेल्या आमच्या सर्व सन्माननीय माता भगिनी, सर्व असलेले या परिसरामध्ये कामोठ्यामध्ये राहणारे अहिल्यानगरचे तसेच पारनेर तालुक्याचे सर्व सन्माननीय नागरिक आणि ज्यांनी या कार्यक्रमाचं अतिशय भव्य असं आयोजन केलं, असं माननीय विजू भाऊंच्या बरोबर, सचिन भाऊंच्या बरोबर सहकारी असणारे सर्व माझे युवक मित्रांनो, उपस्थित असलेले सर्व पत्रकार, आलेले सर्व या पनवेल आणि या परिसरामधून पाथर्डी आणि अहिल्यानगरचे सर्व ग्रामस्थ, पत्रकार आणि मित्रांनो, सर्वात प्रथम मी आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने माननीय विजूभाऊ औटी आणि त्यांच्या सर्व युवा सहकाऱ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की एवढं भव्य आयोजन मला असं वाटतं नगर जिल्ह्यामध्ये देखील कधी माझं झालं नाही, जेवढं तुम्ही सगळ्यांनी आज कामोठ्यामध्ये या ठिकाणी केलं। त्याचबरोबर विजूभाऊ असतील, सचिन आहे, बंडू आहे, अनेक असे युवक जे गेल्या 3 दिवसापासून या कार्यक्रमाचं आयोजन करत, मी माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की आपल्या व्यस्त वेळातून वेळ काढून या कार्यक्रमासाठी ते आलेत। बोलण्यासारखं भरपूर काही आहे। मी इथं येण्यापूर्वी मला नेहमी वाटायचं की मी भाषणातून काय बोललं पाहिजे। ठाकूर साहेब, मी इथं येण्यापूर्वीच जी ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली ते खरं पारनेरचं वास्तव्य आहे। मला बोलण्यापूर्वी पारनेर तालुक्याच्या एका माझ्या कार्यकर्त्यांनी एका टीव्हीवर फक्त बाईट दिली की पारनेर तालुक्यामध्ये सुजय विखे हा 60% मतांनी पुढे राहील। एवढं बोलल्यानंतर डायरेक्ट त्या कळस गावातील एका माजी सभापती, जो सदस्य, जो कथाकथित समोरच्या उमेदवाराचा सोशल मीडियाचा प्रमुख आहे असं मी पेपरमध्ये आणि बातम्यांमध्ये वाचलं, मी तर अजून शहनिशा केली नाही, तो डायरेक्ट म्हटलं की मी सुजय विखेला गोळ्या घालणार।
आणि हीच पारनेर तालुक्याची वस्तुस्थिती मला तुमच्या पुढे मांडायची होती, जे क्लिपच्या माध्यमातून माझ्या बोलण्याच्या अगोदरच निघून आले. आजची ही सभा ही अहिल्यानगर मधल्या परिवर्तनाची सभा आहे. मला तुम्हाला या ठिकाणी मुद्दाम सांगायचं, हे परिवर्तन फक्त लोकसभेचं नाही, पण ही आजची या कामोठ्यातली सभा ही पारनेर विधानसभेच्या परिवर्तनाची सभा म्हणून ओळखली जाणार आहे. अहिल्यानगरच्या जनतेने या सभेच्या माध्यमातून पाहावं की जो व्यक्ती इथं तुमच्याकडे मतदान मागण्यासाठी येत आहे, त्याच्या तालुक्यामध्ये त्याची काय परिस्थिती आहे, या सभेच्या माध्यमातून तुम्ही पहा. व्यक्तिगत टीका मी कधी करत नाही, मला कोणावर बोलायचं नाही, कारण की तो माझा मूळ स्वभाव नाही कोणाला खाली दाखवून. पण एक गोष्ट अहिल्यानगरच्या जनतेने विचार करावी की ज्यांचे कार्यकर्ते आज खासदाराला गोळ्या घालण्याची धमकी देत असतील, तर त्या तालुक्यामध्ये, त्या जिल्ह्यामध्ये सर्वसामान्य माणसांनी काय करायचं. ठाकूर साहेब, मी माझ्या परिवारामध्ये एकुलता एक आहे. 50 वर्ष या अहिल्यानगरच्या जनतेने माझ्या परिवारावर प्रेम केलं. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून नामदार राधाकृष्ण विखे पाटलांपर्यंत 50 वर्ष आमच्या घरामध्ये वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सत्ता राहिली. खासदारकी पाहिली, केंद्रीय मंत्रीपद पाहिलं, राज्याचं मंत्रीपद पाहिलं, जिल्हा परिषदचं अध्यक्षपद पाहिलं. आणि आज एक खासदार म्हणून मला या ठिकाणी स्वीकारलं. महाराष्ट्रामध्ये 2 किंवा 3च ठाकूर साहेब असे परिवार असतील, त्याच्या 4थ्या पिढीला देखील जनतेने आज गादीवर बसवलं, असं दुसरं कुठला परिवार नाही. मला एक खासदारकीमधून काय मिळवायचं, या लोकसभेमध्ये संघर्ष करून काय मिळवायचं, एक खासदार म्हणून त्या ठिकाणी जाऊन काय पाहिजे. आजही आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने एवढं सगळं मिळालं. पण मी या लोकसभेला का लढाई करतोय, या लोकसभेची निवडणूक का लढवतोय, ही जी व्हिडिओ क्लिप आलेली आहे, ही जी ऑडिओ क्लिप आलेली आहे, जर सुजय विखेंनी आज थांबून घेतलं असतं, जर सुजय विखेंनी आज निवडणूक लढवली नसती, तर या अहिल्यानगरचा गोरगरीब माणूस पुढचे 25 वर्ष दहशतीमध्ये राहिला असता. आणि म्हणून या अहिल्यानगरची लोकसभा लढवताना हे जे चित्र मला या अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं आहे, मी तुम्हाला विश्वास व्यक्त करतो, पारनेर तालुक्याची जनता यापुढे कुठल्याही दहशतीमध्ये राहणार नाही. अहिल्यानगरची जनता यापुढे कुठल्या दहशतीमध्ये राहणार नाही. जी दहशत तुम्ही मागच्या 4.5 वर्ष सहन केली, जी दहशत या गोरगरीब युवकांनी 4.5 वर्ष सहन केली, ही दहशत यापुढे तुम्हाला कुठल्याही प्रकारे अडचणीत आणायचं काम होणार नाही. कारण की प्रत्येक पारनेर तालुक्याच्या गोरगरीब जनतेच्या पाठीमागं विखे पाटील परिवार खंबीरपणे उभा राहणारा शब्द तुम्हाला सुजय विखे देतो. आणि ज्या ज्या लोकांच्या पाठीमागं विखे परिवार राहतो, त्यांना माहिती आहे की त्यांचं पाठबळ कसं असतं. आपल्याला गुंडागर्दी जमत नाही, दहशत जमत नाही. सर्वसामान्य जनमानसाच्या कल्याणातून आपण आज विकासाच्या आधारावर निवडणूक लढवायला या ठिकाणी आलोय. विकासाच्या आधारावर आपण जनतेपुढे मत मागायला चाललोय. आणि मी तुम्हाला आवर्जून सांगतो, मगाशी विजूभाऊ म्हटले की मला पक्ष कळत नाही, पण विजूभाऊ, या देशाच्या जनतेने या लोकसभेमध्ये ठरवलंय की काही जरी झालं तरी देशाचे प्रधानमंत्री हे नरेंद्र मोदीच होणार, या बाबतीत कुठलीही शंका नाही. आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीमध्ये जे आपलं प्रेम आज आपण दाखवलं, प्रेम जे आज आपण पाहिलं, हे प्रेम कामोठ्याच्या जनतेने तर पाहिलंच आहे, पण हे प्रेम अहिल्यानगरच्या जनतेला दाखवायचं होतं. म्हणून खरी ही सभा आपण या ठिकाणी घेतली. ज्या लोकांना हे वाटत होतं की काय वातावरण आहे, आज या सभेच्या माध्यमातून संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेला हे वातावरण कळालं. आणि मी तुम्हाला लिहून देतो, आजही स्टॅम्प पेपर आणि पेन लिहून घ्या. 4 जूनला अहिल्यानगरच्या तुतारीच्या उमेदवाराचं डिपॉझिट हे सुजय विखे जप्त केल्याशिवाय थांबणार नाही. ही निवडणूक कुठल्या दुसऱ्या मुद्द्यावर नाही. ही निवडणूक अशा प्रकारच्या प्रवृत्तीच्या विरोधात
ज्या प्रवृत्तीच्या खाली पारनेर तालुक्याची जनता गेल्या कित्येक वर्ष त्रास सहन करते, ही त्या प्रवृत्तीच्या विरोधातली निवडणूक आहे. आणि म्हणून आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, मी आपल्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जसं मगाशी युवकांनी म्हटलं की, प्रितेश म्हटलं की विजूला वाऱ्यावर सोडू नका, विखे पाटील परिवारांनी 50 वर्ष अशा कुठल्याही व्यक्तीला वाऱ्यावर सोडलं नाही ज्याची साथ त्यांना मिळालेली आहे. 50 वर्ष राजकारण करत असताना जो माणूस आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला, त्याला बरोबर घेऊन शेवटपर्यंत आम्ही साथ दिली, याचं सगळ्यात मोठं उदाहरण सचिन आणि त्याचा परिवार आहे. ज्या संदीपनी आमच्यासाठी, आमच्या परिवारासाठी त्याग दिला, प्रत्येक संकटाच्या कालावधीमध्ये संदीप बरोबर आम्ही उभं राहिलो. संदीप एक उदाहरण झालं, सचिन एक उदाहरण झालं. पण आज जे लोक तुम्ही सगळे युवक आहात, मी तुम्हाला खात्री देतो की तुम्ही काही काळजी करायचं कारण नाही. जेवढे आज पालनकर कामोठ्यामध्ये आहेत, ठाकूर साहेब हा आमचा परिवार आहे जो आम्ही तुमच्याकडे सुपूर्त केलेला आहे. मी तुम्हाला आमदार साहेबांच्या वतीने खात्री देतो की कुठल्याही पालनेरकराला काही अडचण आली तर ठाकूर साहेब तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहणार, हा शब्द या ठिकाणी देतो. कारण की हा शब्द देणं आवश्यक आहे, कारण की आपण त्यांच्यामध्ये पारनेर भवन पाहिजे, पनवेलमध्ये पारनेर भवन झालं पाहिजे. मी साहेबांशी बोललो. आपण आता, मी तुम्हाला सांगतो माझा स्वभाव काय, मी घोषणा करतच नाही, मी करून दाखवतो आणि नारळ फोडायला पण मीच आहे. मगाशी मला 2 दिवसापूर्वी विजूभाऊनी सांगितलं की आपल्याला हत्ती आणायचे, घोडे आणायचे, उंट आणायचे. मी त्यांना एकच सांगितलं की सध्या याची आवश्यकता नाही. हत्ती, घोडे, उंट, वाघ हे आपण 4 जूनला याच ठिकाणी या सभेमध्ये आणणार आहोत. आपल्या विजय सभेमध्ये अशी मिरवणूक या ठिकाणून होणार की ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरच्या खासदाराची मिरवणूक ही सगळ्या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदारांपेक्षा भव्य मिरवणूक कामोठे आपण 4 जूनला काढणार. आपण काळजी करू नका, या धमक्या येतात जातात, ही जुनी स्टाईल आहे. मला आनंद आहे की अजून निवडणुकीला महिना जायचा आहे आणि ही आजची परिस्थिती आहे. मी या व्यासपीठावरून पारनेर तालुक्याच्या आणि अहिल्यानगरच्या मायबाप जनतेला विनंती करतो की ही वास्तविकता आपल्या पुढे आज आली, या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आली. तुम्हाला गोळ्या झाडाच्या झाडा पण सुजय विखे माग हटणार नाही. आणि अहिल्यानगरच्या जनतेसाठी, अहिल्यानगरच्या विकासासाठी आम्ही सर्व व्यासपीठावर बसलेले असलेले पारनेर तालुक्याचे सर्व नेते तुमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहोत. आणि पारनेर तालुक्याचा अविरत विकास, अहिल्यानगरचा अविरत विकास हा करण्याचा ध्यास घेऊन आम्ही आज इथं आलेलो आहोत. आणि तो विकास आम्ही तुम्हाला करून दाखवणार. हे या ठिकाणी अनेक गोष्टी बोलण्यासारख्या आहेत, पण आता विजूने सगळं बोलून झालंय, प्रितेश सगळंच बोलतो, त्यामुळं माझं निम्म काम ते हलक्या करून टाकतात. बांदल साहेब तर बोलले असते तर मला फक्त खुना करून निघून जावं लागला. बांदल साहेब, आपका भी टाइम आहे, तुम्हाला योग्य ठिकाणी योग्य वेळ बोलायची संधी आम्ही तुम्हाला देऊ. सगळे बॉम्ब आम्ही फटाकडे आहोत, अणुबॉम्ब आपण शेवटसाठी राखीव ठेवला. जेवढं मी तुम्हाला सांगतो आणि विजूलाही सांगतो की तुम्ही तर त्या व्यक्तीसाठी पूर्ण आयुष्य घातलं, पण जेवढं त्या व्यक्तीला बांदल साहेब ओळखतात मला वाटत नाही कोणी दुसरं ओळखत असेल. त्यामुळे ते बोलले असते तर त्यांना पूर्ण यशगाथा सांगायला तासभर मागत होते. त्यांना म्हटलं बांदल साहेब यशगाथा आपण माझ्या फॉर्म व्हायच्या दिवशी बांदल साहेब बोलतील. आज आमच्या माता भगिनी आल्या आहेत, उशीरही भरपूर झालाय, पण आपण जे प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव माझ्यावर केला, मी आपल्याला आवर्जून सांगतो की आपल्या येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं असंच प्रेम आणि आशीर्वाद राहू द्या. पारनेर तालुक्याचा विकास आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येकाचं संरक्षणाची जबाबदारी ही विखे पाटील परिवार घेतल्याशिवाय थांबणार नाही. परत एकदा आपण सगळेजण एवढ्या मोठ्या संख्येने आलात,
एवढी मोठी मिरवणूक काढली. आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.